राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती म्हणजे संधी साधूपणा आणि सत्ता पिपासू वृत्तीचं लक्षण, असा आरोप आशिष शेलार यांनी केलाय. मग खरंच या सत्ता पिपासू आणि संधी साधूपणा या शब्दांची काय व्याख्या करता येईल? संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये 106 हुतात्म्यांचा बळी गेला. तो बळी म्हणजे काँग्रेस सरकारनं घेतलेला. आणि काँग्रेस बरोबरच या उद्धव ठाकरेंनी हात मिळवणी केली. म्हणजे या हुतात्म्यांच्या रक्ताचे डाग या उद्धव ठाकरेंच्या हाताला सुद्धा लागले आहेत का? आणि मुंबई या उद्धव ठाकरेंनी लुटली आहे, असा जो आरोप आशिष शेलार यांनी केलाय, या आरोपांमध्ये काय तथ्य आहे? ते खरंच वास्तवाला धरून आहेत का? ही युती संधी साधूपणा किंवा सत्ता पिपासू वृत्तीचं लक्षण आहे का? का मुंबई खरंच या उद्धव ठाकरेंनी लुटली आहे आणि संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये जे हुतात्मे गेले त्यांचा म्हणजे जो बळी काँग्रेसनं घेतला, त्यांच्याशी हात मिळवणी करून या उद्धव ठाकरेंच्या हाताला सुद्धा आता त्यांच्या रक्ताचे डाग लागले आहेत का? याविषयी आज आपण सविस्तर आणि ऐतिहासिक असं विश्लेषण पाहणार आहोत. तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा जरूर सबस्क्राईब करा. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती म्हणजे संधी साधूपणा, सत्ता पिपासू आहे. ही महाराष्ट्राच्या भल्यासाठी, मुंबईसाठी, मुंबईच्या विकासासाठी, मराठी माणसासाठी, मराठी भाषा, मराठीची अस्मिता किंवा संस्कृती म्हणून ती अस्तित्वात आलेली नाहीये. तर ही सत्ता पिपासू म्हणजे सत्तेसाठी आणि संधी साधूपणाची आहे. ह्या राज ठाकरेच्या पक्षाचं काहीच अस्तित्व शिल्लक राहिलेलं नाहीये. उद्धव ठाकरेंना आता राज ठाकरे शिवाय पर्याय नव्हता. त्यांना जर टिकायचं म्हणून त्यांनी युती केलेली आहे, म्हणजे ती संधी साधूपणाची आहे. आणि सत्तेसाठी केली आहे म्हणजे सत्ता पिपासू आहे. असे जे आरोप आशिष शेलार यांनी केले, याला खरंच सत्ता पिपासू अथवा संधी साधूपणा असं म्हणता येईल का? जर हीच व्याख्या जी राज आणि उद्धव यांच्याबरोबर आशिष शेलार लावतायत, याच अनुषंगानं जर भाजपचा विचार केला तर मग सत्ता पिपासूचा सर्वात श्रेष्ठ म्हणजे अतिशय सर्वोच्च मोठा बाप कोण असेल तर हे भाजप आहे की काय, असा प्रश्न सुद्धा आपल्याला पडू शकतो. गोव्यामध्ये सरकार आणण्यासाठी जे काही आमदार दुसऱ्या पक्षातले फोडले, ते गोव्याच्या विकासासाठी की सत्ता पिपासू म्हणून? नेमके कशासाठी? महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडला, शिवसेना फोडली, ते सत्ता पिपासू म्हणून का संधी साधूपणा म्हणून? नेमकं कशासाठी? ती जम्मू काश्मीर मध्ये महबूबा मुफ्ती यांच्याबरोबर जे देशद्रोही म्हटले गेले होते ना, यांनीच ठरवले होते, त्यांच्याबरोबर सुद्धा या भाजपनं युती केली. याला संधी साधूपणा म्हणायचा होता का याला सत्ता पिपासू वृत्ती म्हणायची होती? म्हणजे अक्षरशः जो पूर्णपणे म्हणजे देशद्रोह्याबरोबर हात मिळवणी करून, अक्षरशः म्हणजे कंप्लीट पूर्णपणे विरोधी विचारांबरोबर हात मिळवणी करून, जे सत्तेसाठी केवळ काही पण सत्तेसाठी काही कोणत्याही थराला जाण्याची जी वृत्ती आहे, ती आज घडीला सर्वात जास्त कुठं आढळत असेल तर ती म्हणजे भाजपामध्ये आढळून येते. आणि तेच जर अतिशय म्हणजे त्याला निर्लज्जपणे जर ते राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीला संधी साधू किंवा सत्ता पिपासू युती म्हणत असतील तर याला काय म्हणायचं? याला शुद्ध राजकीय निर्लज्जपणा नाही का म्हणता येणार? म्हणजे जे सत्तेसाठी कुणाबरोबरही हात मिळवणी करायला तयार असतात. म्हणजे कर्नाटकमध्ये तर त्यांनी काँग्रेस फोडून सरकार स्थापन केलं ना, ते काँग्रेसचे आमदार फोडूनच सरकार पाडलं ना. म्हणजे ही सरकार जे पाडतंय म्हणजे ते नेमकं कोणता असा उदात्त हेतू आहे, देशभक्ती आहे याच्यामध्ये? संस्कृतीचं, हिंदू धर्माचं कशाचं रक्षण करण्यासाठी म्हणून ही सरकार पाडली जातात. याला शुद्ध सत्ता पिपासू आणि संधी साधूपणा नाही का म्हणता येणार?
म्हणजे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये 106 हुतात्म्यांचा बळी या काँग्रेसच्या सरकारनं घेतला, असं जे काही भाजपा आशिष शेलार म्हणतायत. जर हेच विधान जर तुम्ही मुस्लिम लीग जर इतिहासच काढायचा असेल, काँग्रेसचा इतिहास 106 बळी घेणाराचा असेल, तर लाखो हिंदूंचा बळी घेणाऱ्या मुस्लिम लीग बरोबर हात मिळवणी करणाऱ्या या भाजपचे हात त्या हिंदू धर्मीयांच्या रक्ताच्या डागानं माखलेले आहेत का, असाही प्रश्न आपल्याला विचारता येऊ शकतो का? जर 106 हुतात्म्यांचे बळी घेणारी काँग्रेस त्यांच्याबरोबर उद्धव ठाकरेंनी हात मिळवणी केली म्हणून त्यांच्या हाताला त्या हुतात्म्यांचे डाग लागलेत रक्ताचे, बरोबर आहे. तर मग श्यामा प्रसाद मुखर्जी यांनी मुस्लिम लीग बरोबर बंगालमध्ये युती केली, सरकार स्थापन केलं, त्यामध्ये ते फायनान्स मिनिस्टर राहिले. जी मुस्लिम लीग पाकिस्तानची मागणी करत होती, त्या पाकिस्तानच्या मागणीला या मुस्लिम लीगचं म्हणजे मागणी करत होती त्याला पाठिंबा होता, त्यांच्याबरोबर सरकार स्थापन करणारे श्यामा प्रसाद मुखर्जी राष्ट्रीय प्रेरणा आहेत. म्हणजे ज्या मुस्लिम लीगच्या हिंसक वृत्तीमुळं या देशामध्ये लाखो हजारो हिंदूंचा बळी गेला, मग असं म्हणता येईल का की काँग्रेसचे जसे म्हणजे काँग्रेसच्या बरोबर हात मिळवणी केल्यामुळं या उद्धव ठाकरेंच्या हाताला रक्त लागलं, हुतात्म्यांच्या त्या रक्ताचं म्हणजे डाग लागले, तर या भाजपच्या हाताला ह्या लाखो हिंदूंच्या रक्ताचे डाग लागलेत. मग असं आपल्याला हे उदाहरण इथं सांगता येईल का? आणि जर मग मुंबई लुटली आहे, या उद्धव ठाकरेंनी आतापर्यंत 30-40 वर्षापासून जे आतापर्यंत सत्तेवर जेवढा काळ होते त्यांनी मुंबई लुटली आहे, मुंबई त्यांच्यासाठी सोन्याचं अंड देणारी कोंबडी आहे, असाही आरोप केलाय. मग जर खरंच ती सोन्याचं कोंबडं देणारी म्हणजे सोन्याचं अंड देणारी कोंबडी म्हणतायत हे, आणि भ्रष्टाचारामध्ये संपूर्ण अकंठ बुडालेला पक्ष म्हणून उद्धव ठाकरे यांचा पक्ष म्हणतायत, तर मग 20 वर्ष ज्या शिवसेनेबरोबर तुम्ही होता, भाजप आणि शिवसेनेची युती ही सर्व काळ म्हणजे सगळ्यात जास्तीचा काळ राहिलेली आहे. आणि मुंबईमध्ये महापौर पद हे जे उद्धव ठाकरे यांच्याकडे होतं किंवा शिवसेनेकडे होतं ते भाजपच्या बळावरच होतं ना. मग जर ते भाजपच्या बळावर होतं तर म्हणजे या भ्रष्टाचारामध्ये समान वाटेकरी आशिष शेलार, देवेंद्र फडणवीस जी तुमचा पक्ष नाही का? आणि जर म्हणजे एकटी शिवसेना आतापर्यंत महापौर पदाच्या स्वबळावर शिवसेना सत्तेत कधीच नव्हती, त्याच्यासाठी तुमचा हातभार लागलेला आहे. आणि मग तुम्ही जर आता मी नव्हेच असं म्हणणार असाल तर याला काहीतरी अर्थ उरतो का? म्हणजे भ्रष्टाचारामध्ये सगळ्यात मोठा भ्रष्टाचारी म्हणून ज्याचं वर्णन केलं ते अजित पवार. अक्षरशः शिवसेनेमध्ये जेवढ्यांवर आरोप आहेत तेवढेच त्या एकनाथ शिंदेबरोबर गेलेत. म्हणजे सगळे भ्रष्टाचारी तुमच्या सोबत अतिशय पवित्र होतात. पण आता उद्धव ठाकरे बरोबर तुम्ही अनेक म्हणजे वर्ष म्हणजे 2 ते 3 दशक अक्षरशः तुम्ही त्यांच्याबरोबर सत्ता उभवली आणि त्यांना तुम्ही भ्रष्टाचारी म्हणताय. म्हणजे त्या बरोबरीनं जोडीनं तुम्ही सत्तेमध्ये होता. आणि जर आता उद्धव ठाकरे यांचा पक्ष भ्रष्टाचारानं बरबटलेला किंवा बुडालेला असं म्हणत असाल तर याला शुद्ध म्हणजे याला राजकीय निर्लज्जपणाचं कळस असं म्हणता येणार नाही का? म्हणजे जर बघा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती जर सत्ता पिपासू आणि संधी साधूपणा असेल तर मग आतापर्यंत भाजपनं जे काही त्यांचा इतिहास आहे तो संधी साधूपणा आणि सत्ता पिपासू वृत्ती नव्हती का? काँग्रेसच्या म्हणजे काँग्रेसनं संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये जो या हुतात्म्यांचा बळी घेतला, त्यांच्या रक्ताचे डाग जर या उद्धव ठाकरेंच्या हाताला लागले असतील तर मुस्लिम लीगनं घेतलेल्या हिंदूंच्या बळीचे डाग या भाजपच्या हाताला लागले आहेत का? आणि जर 20 वर्ष या दोघांनी
जर मिळून सत्ता उपभोगली असेल तर मग एकटा उद्धव ठाकरेंचा पक्ष दोषी कसा काय? आणि हो, आणखी एक महत्वाचं म्हणजे स्वातंत्र्य लढ्यामध्ये जसा या संघ आणि भाजपच्या विचारधारा कुठंच नव्हत्या, आशिष शेलारजी संघ आणि भाजपच्या विचारधारा त्यांनी तिरंग्याला विरोध केला कारण त्यांना भगवा आणायचा होता. त्यांनी संविधानाला विरोध केला होता कारण त्यांना मनुस्मृतीच्या आधारे राज्यघटना हवी होती. त्यांनी इथे म्हणजे समानतेला, म्हणजे सगळे नागरिक कायद्यापुढे समान याला विरोध होता कारण मनुस्मृतीनुसार श्रेष्ठ वर्ण कनिष्ठ वर्ण असा त्यांना इथे कायद्याची एक संरचना पाहिजे होती, हवी होती. त्याच संघ भाजपच्या विचारधारेनं संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीला सुद्धा श्यामाप्रसाद मुखर्जी जे ते राष्ट्रीय प्रेरणा तुमचे, त्यामध्ये त्यांनी मुंबई ही स्वतंत्र असावी, केंद्रशासित प्रदेश असावी म्हणूनच त्यांनी त्या बाजूनं म्हणजे त्यांचं मत प्रदर्शन केलेलं आहे, हे सुद्धा विसरता येणार नाहीये. म्हणजे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये सुद्धा तुम्ही संघर्ष लढलेला नाहीये. इथल्या कामगारांचा, इथल्या मराठी माणसांचा, श्रम करणाऱ्या लोकांचा, गिरणीमध्ये काम करणाऱ्यांचा, हा मुंबई ही महाराष्ट्राची अस्मिता, मराठी माणसांची अस्मिता आहे, त्या लढ्यामध्ये तुम्ही नव्हतात. म्हणजे तर मग तुम्ही या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किंवा राज ठाकरेंच्या त्या मनसेला संधी साधूपणा किंवा सत्ता पिपासू जे म्हणताय, तर थोडंसं दुसऱ्याकडे बोट दाखवताना भाजपनं स्वतःच्या अंतरंगात सुद्धा एकदा डोकावून बघावं. जेवढी दुर्गंधी किंवा जेवढा कचरा त्यांच्या आतमध्ये भरलेला आहे त्यापेक्षा बाहेरचा फार अत्यंत अल्प आहे असं त्यांना नक्की लक्षात येईल. हे राजकीय विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं? आवडलं असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.